तुझ्याविषयी. आपण ठीक आहे, तुम्ही पंगत घेतली, चांगलं अन्नदान केलं का 2 तास तुझ्यावरच बोलायचं? माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाढ माणसात खाल्लं पापना पुण्य काहीच फायदा नाही महाराज. म्हणून संप्रदायामध्ये आमंत्रण असताना आलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. का इथं येण्याचा फायदा मला सांगतात. कीर्तन चांग हो यांग हरिरूप. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा, धर्माचं ठिकाण. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट दारू पाजत असेल, आता तुम्हाला जिल्हा परिषद लोक काही भेटणार नाही. बस आमदारकीला खाली तुम्ही फुकटचे खाल्लंय, फुकटचं केलं, आता डायरेक्ट लागलं जिल्हा परिषद तर मे जून मध्ये बेवड्याची दिवाळी आहे. नाही तर मग तुम्हाला परत 29 पर्यंत काही नाही. लटकते बरोबर आहे का नाही? मग कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असेल जायचं नाही. फुकट कोणी चुकीच्या कामाला नेत असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा कुंकू टिळाचा कार्यक्रम असेल, कोणाची घरभरणी असेल, आमंत्रण असलं तरी जा. बिना आमंत्रणाचं गेलं तर फजिती होती. भागवतामध्ये दक्ष प्रजापतीचं खूप मोठी कथा आलेली आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना आव्हान केलंय, फक्त भगवान शंकराला म्हणजे स्वतःच्या जवळला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागल्या, मालक ओ मालक ऐकलं का? माझ्या बापाने खूप मोठा यज्ञ ठेवलाय गो, चला ना भेटायला. भगवान शंकर म्हणतात, आता मी लाडका जावाई तुझ्या बापाचा, साधी पत्रिका सुद्धा तुझ्या बापाने मला देऊ नये आणि बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाही. सती रडायला लागली, मालक चला ना. भगवान शंकर नाही सती चला ना. भगवान शंकर म्हणजे नाही. शेवटी सती आई साहेबांनी टाहूक फोडला, सांगितलं मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला जगातल्या कोणत्या आमंत्रणाची गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला एवढंच ज्ञान करून द्यायचंय की भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती तिला. आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची कीर्तनकार फक्त कीर्तनात बोमा पाडतात, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. एवढं ब्रह्माच्या गप्पा करतो, 2 तासांनी घरी गेले बायको मध्ये भोप्या अहम ब्रह्मास्मी. नंदीला सांगितलं, नंदी कपाटामध्ये जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर आणि सती आई साहेबांसोबत जा. सती सोबत गेली. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, देह संपवला. बसणारे मंडळी आमंत्रण नसताना गेली की जीवनात फजिती होती. एका गावामध्ये 2 मित्र होते, राम आणि श्याम नावाचे. एवढे आळशी होते आणि त्यांचं नशीब एवढं चांगलं की घराला लागूनच एक मंगल कार्यालय होतं. तुळशीचं लग्न लागल्यापासून मिरगाचा पाऊस पडेपर्यंत दोघांकडे एकच काम, फक्त लग्न जोडायचे. उठले की मंगल कार्यालय फुकटचं खायचे. कोणी विचारलं कोणीकडचे पाहुणे, एकाने सांगायचं नवरीकडचे, दुसऱ्याने सांगायचं नवरदेवाकडचे. अहो नवरीकडचे नवरदेवाकडचे म्हणून यांनी आबा 4 मुली फुकटचं खाल्लो. एक दिवस मंगल कार्यालयात पंगत चालू होती. पंक्तीचा मालक म्हणतो, ए अरे कोण आहे तिकडं, गुलाबजामची बकेट आण, अरे कोशिंबीर घेऊन ये. आता अपरिचित चेहरे पंक्तीत पाहिल्यानंतर पंक्तीच्या मालकाला वाटलं नेमके पाहुणे आहे तरी कोणीकडचे विचारलं, कोणीकडचे आहे तुम्ही? एकाने सांगितलं नवरदेवाकडचे. ए काय बोलतो म्हणे, याला वाटतं चुकलं काय करू. दुसरं म्हणजे नवरीकडचे. उठ म्हणे उडा. मंगल करायचं. पण झालं काय? बाहेर वा म्हणतो म्हणे तुम्हाला. अरे पण झालं काय? अरे मूर्ख, माझ्या बापाच्या वर्षासाठाची पंगत आहे. नवरीकडचे नवरदेवाकडचे कसे म्हणतात? आमंत्रण असताना गेली की फजिती होती. निळोगरायला सांगितलं, देवा देव आहे ना तू, बिना आमंत्रणाचं काळावर माझ्यावर काही संकट नाही. तैसा परी आमा नाही बा संकट, तरी बा फुकट श्रम केला, तरी बा फुकट श्रम केला, तरी बा फुकट श्रम नाही जरी आलं तरी ला 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 आपल्या घरात काय चाललं लोकांना कळलं नाही पाहिजे. लोकांना कळलं ते कीर्तन बंद करतील. एक तरी बरं आम्ही काय म्हणतो, तुम्हाला कळत नाही ज्याने तुम्हाला कळलं ना गोविंद आहे ना मोना. ऐका, तैसा परी आमा
मला का द्रौपदी सारखं संकट देवा, मला का गजेंद्रासारखं संकट आहे, तरी का फुकट श्रम केला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं. ओ निळोबराय ऐका ना हो, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर लोक वाईट बोलतील, मला नको ते बोलते. डोळे उघडा ना निळोबराया. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायाने हात पार केली. निडामने आम्ही नवळ खोजी देवा, तुकयाचा धावा करीतसे. डोळे उघडले निळोबरायाने देवाला सांगितलं जा तुला ओळखत नाही. किती अपमान हो देवाचा. अरे देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येणार नाही मला माहिती, पण म्हणाल काय अर्थ? देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणा कोण आहे भाऊ तू? अंबरला ते पाशी गेलं. जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध माणसाने तुमच्या समोर आला, तुम्ही म्हणा कोण आहे भाऊ तू? लक्ष देऊन ऐका, मला हीच विनंती करायची तुम्हाला. निळोबरायाने असं बोलल्यानंतर जगाच्या मालकाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि निळोबराय देव सांगतात ओ निळोबराय माझ्याकडे बघा ना थोडं. आम्ही काही एखादा ग्रामपंचायतचा मेंबर नाही हो, देव आहे ना. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभाव करेल स्थानम निधानम बीज मग म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगात ते चालिता. शेष महेश गणेश जिनेश सुरेश हु जाही निरंतर जाई. निळोबराया रात्रंदिवस ते माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. ओ निळोबराया कुंभमेळ्यातले काही तपस्वी महात्मा, काही नागा साधू खाली मुंडकोवर पाय करून हिमालयात माझं भजन करतात हो. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ते संत त्या कावळ्याला सांगतात हे कावळ्यानो आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करण्याची अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराया. त्यांच्या स्वप्नात नाही हो, मी अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललो पाहिजे का नाही. इथं बसणाऱ्या सर्व मंडळी माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही कीर्तनाकडे लक्ष द्या. थोडं लक्ष दिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे गड्यानो. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. ए बाबांनो जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं ना. ए दादांनो जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना. कधी ना आटणार सुख प्राप्त करून घ्यायचं ना. मग मी सांगतोय पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं पहिलं मार्ग